हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. तर एका ठिकाणी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे आणि तिथे मला बोलवले, तर तिकडे निघाले आता. आणि इकडचा गावाकडचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कसा असतो तो सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आता तिथे गेल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते. आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळानंतर मग डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बऱ्याचशा बायका आल्या होत्या. इथं दिसत असेल पहा, पूर्ण हॉल असा गच्च भरलेला आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळी सजावट वगैरे केली होती. पाहतच राहावं वाटत होतं, एवढं छान सगळं सजवलं होतं. तरी बाहेरच्या बाजूचं शूटिंग मी नाही घेतलं, कारण पाऊस रिमझिम चालूच होता. पावसाने जरासा घोळ घातला मध्येच आणि ऐश्वर काय माझ्याबरोबर नाही आहे, त्यामुळे मला जमेल तेवढं शूटिंग मी घेते. खूप छान आणि छोटासा ब्लॉग आहे, त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो हा. किती छान वाटतं बघा. असं म्हणजे खूप हौसेने कौतुकाने डोहाळे पुरवले जातात. मला ना कधी कोणाच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला गेले की मनातून असं वाटतं, म्हणजे क्षणभर वाटतं की माझी पण अशी हौसमौस व्हायला हवी होती. कारण माझ्या वेळेस डोहाळ जेवणच काय, साधी ओटीसुद्धा माझी कोणी भरली नव्हती. कारण माझ्या माहेरच्यांना ओटी भरणे किंवा डोहाळ जेवण करणे धार्जिन नाही. त्यामुळे मग माझं तर कोणी डोहाळ जेवण केलंच नव्हतं. आणि इकडचं सासरचं म्हटलं तर एवढी हौसमौस कोण करणार. जुन्या आठवणी मी नाही काढत, पण कधी कधी एखाद्या दिवशी येतं मनात, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी असं होतं. पण काही गोष्टी अशा असतात ना, त्या अशा मनात राहून जातात. मनातून त्या कधीच जात नाहीत. किती जरी आपण त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मनातून त्या जात नाहीत. असा कोणता कार्यक्रम असला की मग भेटीगाठी होतात. नाहीतर आजकाल बघा, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये एवढं व्यस्त आहे की आवर्जून असं कोणाला भेटायला सुद्धा वेळ नसतो. अजून काय ओटी भरली नव्हती मी, म्हटलं जराशी गर्दी कमी झाल्यानंतर ओटी भरावी आणि तोपर्यंत गप्पा मारत बसलोय.
ओटी भरण झाल्यानंतर शिदोरी दिली जाते बघा. तर प्रत्येक महिलेला अशी शिदोरी देतात आणि जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे. तर पुढे ब्लॉगमध्ये पाहालच तुम्ही जेवणासाठी काय काय आहे ते. खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही जेवण करायला बसलो. जेवणामध्ये बघा पुरी, भाजी, तळण आहे, नंतर बासुंदी, जिरा राईस आहे आणि आमटी आहे. जेवणसुद्धा चांगलं होतं. तर ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन आणि वेगवेगळे छान छान ब्लॉग पाहिजे असतील तर गायत्री पुजारी ब्लॉग सांगलीकर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.